इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा गाझापट्टीत सुरू असलेला हा संघर्ष, त्यात पॅलेस्टाईनच्या बाजूने इराणमधील हुती बंडखोरांनी मारलेली उडी, त्यांनी सुएझ कालव्यात दहशत निर्माण केली. या कालव्यातनं जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करायला सुरुवात केली. परिणामी भारतातनं युरोप गाठण्यासाठी 193 किलोमीटरचा हा मार्ग टाळून आफ्रिका खंडाला वळसा घालून तब्बल 7,000 किलोमीटर प्रवास करण्याची वेळ भारतासह अनेक देशांवर आली आहे. त्याची झळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागली आहे. अतिरेकी संघटनेने जो हमला केला आहे वारंवार, त्या हमल्यामुळे सुएझ कालव्याचा व्यापार पूर्ण थांबून ती वाहतूक वेगळ्या मार्गाने डायव्हर्ट करण्यात आलेली. त्यामुळे शेतकऱ्यांना जो खर्चाचा बोजा आहे हा प्रत्येक किलोमुळे वाढत आहे. जवळ 30 रुपये किलो मागे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो आहे. आणि आता त्यामुळे एक्सपोर्टला जो ब्रेक बसला आहे, तो ब्रेक बसण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की जो माल आहे तो घेताना फार पारखून आणि फार रिजेक्शन करून तो माल घेतला जातो आहे की त्यामुळे तो ठराविक मालच आता एक्सपोर्टर पाठवू शकत आहे. कारण मालाची किंमत फार वाढली आहे आणि तो माल तिथपर्यंत टिकला पण पाहिजे, हे पण एक्सपोर्टरांचं म्हणणं आहे. भारतातून निर्यात केलेलं द्राक्ष जहाजातनं युरोपाला सुएझ कालव्यामार्गे लागणारा वेळ हा 25 दिवसांचा, पण आता आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागत असल्यामुळे 10 दिवसांनी वाढला. रंगीत द्राक्ष इतका काळ टिकणं शक्य नसल्यामुळे मागणीत घट झाली आहे. फक्त हिरवी द्राक्ष इतके दिवस टिकू शकतात, पण वाहतुकीचा खर्च प्रति कंटेनर $2,500 वरून $5,500 पोहोचलाय, म्हणजेच दुपटीपेक्षाही अधिक वाढलाय. सुएझ मार्गे आफ्रिकेला वळसा घालून सुएझ कालव्यातनं युरोपात द्राक्ष पोहोचवण्यासाठी 22 ते 25 दिवस लागत होते. आता 32 ते 35 दिवस लागतात. परिणामी प्रति कंटेनर वाहतूक भाडं $2,500 वरनं $5,500 प्रति गेलंय. रंगीत फ्लेम, जम्बो, रेड ग्लोब आणि रुबी सीडलेस या वाणांच्या द्राक्षांची टिकवण क्षमता ही 40 दिवसांपर्यंत असल्यामुळे युरोपातील ग्राहकांच्या हातात जाईपर्यंत द्राक्ष खराब होत आहेत. अन्य रंगीत द्राक्षांच्या तुलनेत क्रिम्सन आणि हिरव्या रंगांच्या थॉम्सन सीडलेस जातीच्या द्राक्षांची टिकवण क्षमता 60 दिवस असल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे दर टिकून आहेत. हिरव्या रंगांच्या द्राक्षांना प्रति किलो 65 ते 75 रुपये दर मिळतो. अन्य रंगीत द्राक्षांची निर्यात अडचणीची असल्यामुळे क्रिम्सन द्राक्षांना प्रति किलो 115 ते 140 रुपये दर मिळतोय. आधीच दुष्काळाच्या झळा, त्यानंतर गारपेट आणि अवकाळीनं द्राक्ष बागांचं केलेलं नुकसान, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला. त्यात या युद्धानं चिंता वाढवल्या. सरकारच्या शेतकरी विरोधी आडमुठ्या धोरणावर विरोधक वारंवार बोटं ठेवतात. शेतकरी हा देशातूनच संपुष्टात आणायचा, त्यासाठी नरेंद्र मोदींनी 3 काळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणले. आता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच विचाराचं सरकार आहे, खोक्याचं सरकार आहे आणि स्वाभाविक आहे की त्यांच्या आका जे दिल्लीत बसलेले आहेत त्यांच्याच इशाऱ्यावर शेतकरी विरोधी धोरण महाराष्ट्रामध्ये राबवलं जाते आहे. आजही मी अर्थसंकल्पावर बोलत असताना अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय तरतुदी केल्या त्याबद्दलचे प्रश्न विचारलेले आहेत. आता उद्या अर्थमंत्री त्याच्यावर काय उत्तर देते त्याच्यावर आमचं लक्ष आहे. द्राक्ष निर्यातीतून 4 पैसे गाठीला लागतील ही आशा द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांना असते. त्यात या युद्धानं पदरमोड करण्याची वेळ आणली आहे. त्यातून हाती काय उरेल की नाही ही चिंता आता सतावू लागली. सरकार या समस्येवरती काही मार्ग काढेल का, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला. नाशिकहून रईस शेखसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.